अजब अटींमुळे नाफेडची कांदा खरेदी रखडणार. 50% कांदा वखार महामंडळानं नाकारला. राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमागच्या संकटाची मालिका संपायला काही तयार नाही. आधीच कांद्याचे दर आणि खरेदीवरून आंदोलन होत असताना आता सरकारच्या लहरी धोरणामुळे शेतकऱ्यांसमोर आणखीन एक नवं संकट उभं राहिलंय. केंद्र सरकारच्या नाफेड आणि वखार महामंडळ या दोन्ही संस्थांमध्ये ताळमेळ नसल्यानं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय. इतकंच नव्हे तर नाफेडनं खरेदी केलेला निम्मा कांदा वखार महामंडळानं नाकारल्यानं नवा पेच निर्माण झालाय. त्यामुळे नाफेडनं आता कांदा खरेदीचे निकष बदलण्यासाठी थेट केंद्र सरकारलाच पत्र लिहिलं. कांदा खरेदीच्या नेमक्या अजब अटी कोणत्या आहेत त्याही पहा. नाफेडच्या कांदा खरेदी करण्यासाठीच्या निकषांनुसार कांदा 55 mm आकाराचा आणि कांद्याचे टरफल निघालेले नसावे. तसंच व्यवस्थित असलेला एक समान कांद्याची खरेदी करण्याचे नाफेडनं ठरवलेलं आहे. इतकंच नव्हे तर नाफेड महाराष्ट्रातून 95,000 टन कांदा खरेदी करणार आहे. कांदा खरेदीला कवडीमोल भाव मिळत असल्यानं राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी थेट रस्त्यावरची लढाई लढतोय. अशातच आता वखार महामंडळाच्या अटींवर शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. जे आता तुम्ही बोलले की 50-55 mm चा जर मग असा ग्रेडिंग करून जर कांदा द्यायचा असेल तर त्याला 2500 ते 3000 रुपयाच्या पुढे भाव पाहिजे. कारण शेतीत पिकणारा सगळा माल हा 55 किंवा 45 mm चा येत नाही. सरकारने जाहीर करावं, केंद्र सरकारने नेमकं किती MM कांदा पाहिजे, म्हणजे या दोन्ही मधला वाद हा असंपुष्टात येईल. नाफेड आणि वखार महामंडळ यांच्यामध्येच सामंजस्य नाही. नाफेड म्हणतं 45 mm, वखार मंडळ म्हणतं 55 mm. या गोंधळामुळे शेतकरी हा अडचणीत आणि संकटात सापडलेला आहे. सरकारने नाफेडनी किंवा जे बी महामंडळ असतील त्यांनी मार्केटमधून माल घेतला पाहिजे. त्याच्यामुळे त्यांना जो पाहिजे MM चा तो कांदा मार्केटला भेटू शकतो. सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी लावलेल्या अटींवर आणि करारांवर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला. सरकारचा हा करार शेतकऱ्यांना बुडवणार आहे असा आरोप विरोधकांनी केलाय. हे बघा, नरेंद्र मोदी सरकारने जो कृषी करार केला आहे अनेक देशाशी, तोच करार शेतकऱ्यांना बुडवणार आहे, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणार आहे. खरं तर ही कराराची समीक्षा झाली पाहिजे. मोदींनी शेतकऱ्यांना खड्ड्यात घालण्याचं काम नरेंद्र मोदी सरकारने केलेलं आहे. हे आता लपून राहिलेलं नाही. व्यापाऱ्यांनी पूर्ण कांदा शेतकऱ्याचा सस्त्यामध्ये घेऊन गोडाऊन भरून ठेवलेत, स्टोरेज फुल करून ठेवलेत आणि आता कांद्याचे भाव पाडलेत. याला जबाबदार कोण? हे सर्व विषय जे आहेत हे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आज जनतेला हा त्रास सहन करत शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलं जात आहे. सरकारच्या या अजब अटींमुळे नाफेडनं थेट बाजार समितीच्या लिलावातून कांदा खरेदी करावा अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. विशेष म्हणजे नाफेडच्या खरेदीनंतर कांद्याचे दर वाढण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र सरकारी यंत्रणांच्या या अनागोंदी कारभारामुळे शेतकऱ्यांची अवस्था इकडे आड तर तिकडे विहीर अशीच झाली आहे. त्यामुळे अडचणीत आलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्पष्ट धोरण आखण्याची नितांत गरज आहे. नाशिकहून अभिजित सोनावणेसह अजय सोनावणे, साम टीव्ही न्यूज, मनमाड.